शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये वर्गात डबा खात असताना शिक्षकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले। ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील एका खासगी शाळेत घडली आहे। संतप्त पालकांनी शिक्षकाला रंगेहात पकडत चांगलाच चोप दिला। या प्रकरणी आरोपी शिक्षकाच्या विरुद्ध पॉस्को कायद्यासह अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। राहुल बळीराम चव्हाण असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 24 नोव्हेंबर रोजी फिर्यादींची मुलगी शाळेत गेली होती। दुपारी 2 वाजताच्या सुमारास शाळेची मधली सुट्टी झाली। पालकांनी दिलेला डबा घेऊन मुलगी वर्गात एकटीच जेवण करत होती। त्यावेळी आरोपी शिक्षक राहुल चव्हाण तिथे आला। त्याने चिमुकलीशी लगट करून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले। यापूर्वी देखील असेच घडल्याची तक्रार मुलीने पालकांकडे केली होती। मुलीच्या तक्रारीनंतर पालकांनी शिक्षकाला रंगेहात पकडले। संतप्त पालकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला। त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले। या घटनेनंतर इतर मुलींनी देखील याच प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत। या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ राहुल चव्हाण याच्या विरोधात पॉस्को कायद्यासह अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे। एकीकडे मालेगाव येथे झालेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे। यावरून गंगापूर तालुक्यात पालक चांगलेच आक्रमक झाले होते। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। यापूर्वी देखील या शाळेत असा प्रकार घडला, मात्र ते दाबण्यात आल्याचा आरोप करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली। त्याचबरोबर आमदार प्रशांत बंब यांनी देखील पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या।